हे भैया एवढं भयानक थांबली बघून मला की असं घाबरून गेले त्याने आणि गारठीवरची गाडी चालली सापून ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? बघा एकदम विचित्र आहे असली घ्यायचं नाही आपल्याला बिलकुल की एकदम जोरात कपडे दिसले सगळीकडे तर याने म्हणजे जोडिओ मध्ये व्हिडिओ करायचा ना पण आपण लिंगायच्या दंडे ते दंडे ट्रायल रूम मधून व्हिडिओ काढला नंबर खरं म्हटलं त्याला जवळपास 10 ते 15 मिनिट तंडून भावाने किती मध्ये घेतलं तुम्ही 55 रुपये मध्ये घेतलं वाहन आणि आता साहेब बघ ना गेले तर बरं आहे हे तर साहेब इकडे हातच करून थांबल्या तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण लातूरच्या जुडिओ मध्ये आलो आणि जुडिओ मध्ये जाऊन थोडं बघायचं आपल्याला काय नवीन काय आले ते आपल्या हबीगिरी चला हबीगिरी इकडून तर आपण आता जुडिओ मध्ये जाऊन बघू कसे कसे ड्रेस आहेत ते बघा एकदम विचित्र आहेत असले घ्यायचं नाही आपल्याला बिलकुल एकदम जोरात कपडे दिसले सगळीकडे तर याने म्हणजे जुडिओ मध्ये व्हिडिओ करायचा ना पण आपण लिंगायच्या दंडे ते दंडे ट्रायल रूम मधून व्हिडिओ काढला तर हा शर्ट घ्यावा म्हणतोय कसा सांगा कमेंट मध्ये आम्हाला ब्लॉग काढू दिले नाही तर तरी आम्ही दंडेल माणसा काढाव मध्ये थोडा ब्लॉग आणि ते जे ब्लॅक शर्ट होतं त्या वाघानं नको म्हणला मला म्हणून मी घेतलो नाही बॅग का बरं नको म्हणलो तुम्ही पैसे नव्हते आमच्याकडे म्हणून पैसे नव्हते आमच्याकडे पैसे होते हो आणि म्हणते मला ते झोळ दिसलाले असं दिसलाले तर त्याचं नाव ठेवलाले शोल्डर एवढे होते डाऊन शोल्डर ते चांगलं नाही वाटत त्याला म्हणून मी म्हणलं नको घेऊ दोस्ताचा ऐकून एवढी वेळेस बाकी आता जाऊ आपण सध्या आम्ही लातूर मध्ये तर आता आपण लातूरच्या गोलाईमध्ये थांबलो मित्रांनो आणि इथं ज्यूस पिण्यासाठी थांबलाय आमचा विषय जिरीला जरा ज्यूस प्यायचे म्हणून आणि इथं आता एवढी पब्लिक आहे का बघा एवढी असं गर्दी जाम दिसलेली इथं गर्दीमध्ये आपल्याला थंडगार ज्यूस पाहिजे ओके धन्यवाद भैया पैप मला द्या पैप तेरा चांगला ज्यूस आहे एकदम मिक्स आहे का तर एकदम मिक्स ज्यूस पिलो आपण मस्त आणि रोडवर इकडे गाड्या बिड्या बघत पिवलो तर आता आपण आणि 1-2 ठिकाणी काम करून आपण परत जाऊन निलंग्याला कारण एवढ्या गर्दीत काही कामाचं नाही आपलं आपलं निलंग्याला बरं आहे तर आता आपला बिगिरी कॅब बघला इथं कॅब बघून कॅब घेणार आहे 80 सगळ्यात कमी वाली कोणते सगळ्यात कमी चीप एकदम चीप 70 रुपये आई बच्चे की छोटी लवकर कसं बघू नंबर खरं बिगिरी तिथं बार्गेनिंग करायला पुण्यावरून टोप्या पाठवतो तुम्हाला म्हणाला भाऊ म्हणजे आता रेट कमी करण्यासाठी जरा बोलावं लागतंय बरोबर आहे भावा एवढ्या पब्लिक मध्ये आपण आता बोलावलं एवढं बिंदासपणे आणि कॉन्फिडन्स वाढले थोडक्यात थोडंफार सोबत शर्त लावला होता 110ची टोपी मी तुला निम्म्या किंमतीमध्ये घेतो असं म्हटलं आणि घेता पण म्हटला त्याला जवळपास 10 ते 15 मिनिट तंडून भावाने किती मध्ये घेतलं तुम्ही 55 रुपये मध्ये घेतलं वाहन आणि नाही तिकडे ढिगारा पैसे पार करताय तर मग आम्हाला पार असं तंडून जवळपास किती 55 रुपयाला घेतलाय अभिनंदन तुम्हाला परत एक धन्यवाद मित्रांनो आपण बघू शकता इथं गंज गोलाईमध्ये एवढी भयानक गर्दी आहे इथून बाहेर पडण्यासाठी आम्हाला जवळपास आता 10 मिनिट लागतील असं वाटतंय अंदाजा तर मित्रांनो हा बदमाश अभिषेक आता एवढ्या उन्हात थांबून फोनवर बोलायलाय आपल्याला एवढी जास्त गरमी मुलेली आहे घाम यायलाय तर हे आता फोनवर बोलायलाय तर मित्रांनो उन्हामध्ये एवढ्या बाहेर पडू नका काही काम असेल तरच बाहेर पडा असं माझं सांगणं आहे तर आमचं काम नव्हतं तरी आम्ही बाहेर पडलो ती वेगळी गोष्ट आहे भयानक अशा ट्रॅफिक जॅम मध्ये आम्ही थांबलो झाले आता ट्रॅफिक निघाले आता इथून जाऊ पुढे आपण आता इथून पुढे आपल्याला शिवाजी चौकात जायचं तर मित्रांनो ट्रॅफिक खूप झालेलं आहे लातूरमध्ये थोडंसं नियोजन करायला लागेल तर पकड मला गाडी चालवायची तर नियोजन काही करत नाही मला माहितीये फक्त गाडी चालवतो ट्रॅफिकचे पोलीस थांबल्यात आम्हाला पकडला गेलं तर बरं आहे आमचं लायसन वगैरे नाही भाई पण घरी आहे तिथं आणलो नाही आम्ही बघूत आता साहेब बघणं गेले तर बरं आहे हे तर साहेब इकडे हातच करून थांबल्यात बघूत काय होतं त्यासाठी आपल्याला गपचूप निष्ठावं लागणार आहे भयानक गर्दी जाम गर्दी लातूर मध्ये बघायला भेटलेले
आणि आज तर शनिवार आहे, त्याच्यामुळे सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे सगळेजण आजच बाहेर निघाले. तर आता बघू आपले साहेब काय म्हणतात का आपल्याला. साहेबाने काय म्हणलं नाही, चांगली गोष्ट आहे. आता आपण इथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वळून जाऊ आणि आपल्या अभिषेक गिरी यांच्या दोस्ताला भेटू. एवढं भयंकर गर्दी आहे की निलंग्यामध्ये पण एवढी नसते, कारण हे जिल्हा आहे ते तालुका असतेच बघा. कारण भावाला तर यायला आठवण की बाबा कुठं दुकान आहे का नाही, म्हणून आता आपण उतरलो. कारण बसून बसून ते लई कंटाळा आलाय गाडीवर. तर हे बघा, ह्यानं आता इथे थांबून फोन लावलेला आहे. म्हणजे ऍड्रेस याला माहिती आहे असं म्हणलं आहे ना, याला ऍड्रेस नक्की माहितीच नाही. कारण 2 ठिकाणी याला मीच गाडी सांगितलं कुठून यायचं का नाही. बघू दादा काय होते. आणि भैया एवढं भयानक थांबली बघून मला की असं घाबरून गेले त्याने. बघा आता ते झाड आणि आरटीओची गाडी चालली सापून गेलं तर बरं आहे. आमचं लायसन आहे हो, घरी आहे. अभिषेक गिरीला आणि त्यांच्या मित्राचं दुकान सापडणार म्हणून आपण आता इकडे बाजूला थांबलो सावलीमध्ये. कारण एवढं भयंकर ऊन आहे, त्याच्यामध्ये माणूस पूर्ण असं करपून जाणार आहे. दोस्ताकडनं याच्याहून कुठं फिरवला काही मंडप उलालय, काही पण उलाले, मला काय समजणं आमच्या अभिषेक गिरीचं काय आहे. आमच्या मित्राचं दुकान सापडणार. हे भावानं 2 वेळेस नेलाय आणि भावालाच आयडिया लागली नाही. चला आता जाऊ, अखेर खार मिल गया दुकान. नमस्कार, इथून 2 वेळेस गेलो. दुकान पलीकडच्या साईड होती तिकडे. तर मित्रांनो आता आपण गावाकडे निघालो आणि आपलं काम ऑलमोस्ट थोडंफार झालेलं आहे, बाकीचं राहिलेलं तर ते नंतर करून घेऊ. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड होतो. असेच आमचे रेग्युलर ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता उद्याच्या ब्लॉग. ओके, टाटा, बाय बाय.